बरोबर आहे की नाही? प्राण्या पक्ष्यांपेक्षा आम्ही ज्ञानी आहोत, ते ज्ञान आम्हाला दिलेलं आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग आम्ही आमच्या स्वतःसाठी करत नाही ना, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्याच्या मैतावर जर आम्ही गेलो, घरी आल्याबरोबर पॅन्ट शर्ट बाहेरच्या बाहेर काढून टाकतो, आंघोळ केल्याशिवाय कुठल्याही वस्तूला कोणालाही स्पर्श करत नाही. बरोबर आहे की नाही? शास्त्रीय कारण पण आहे आणि वैज्ञानिक कारण पण आहे त्याला. बरं का? केलं पाहिजे. एखाद्याच्या मैतावरून आल्यानंतर आंघोळ केली पाहिजे, ते कपडे स्वच्छ धुतले पाहिजेत आणि मग ते नंतर परिधान केले पाहिजेत, घातले पाहिजेत. तोपर्यंत नाही, कारण गेलेला माणूस कुठल्या आजारामध्ये गेलेला आहे हे आपल्याला माहित नाही, कशा प्रकारे गेलेला हे आपल्याला माहित नाही, संसर्ग होऊ नये. बरं का? आमच्या समोर कितीतरी माणसं अशी ताजी तवाणी जातात, काही नाही, हिरवा ढेकर नाही त्या माणसाला, हिरवा ढेकर नाही, कधीच औषध माहित नाहीत, की गोळ्या माहित नाहीत, त्यांना डॉक्टर माहित नाहीत, पण हार्ट अटॅक आला, जोराचा तीव्र झटका आला, निघून गेला, त्याला काय म्हणतात? ताजा तवाना माणूस गेला. बरोबर का? अशा ठिकाणी जरी आम्ही गेलो आणि अशा ठिकाणावरून जरी घरी आलो मैतावरून, तरी सुद्धा आम्ही आंघोळ केल्याशिवाय, कपडे धुतल्याशिवाय ते घालत नाही, आंघोळ केल्याशिवाय कुठल्याही वस्तूला हात लावत नाही. दुर्दैव काय माहितीये का? ज्या वेळेला आम्ही आंघोळ करतोय, कपडे बदलतोय, चांगले कपडे घालतोय आणि लगेच वाशिनला जाऊन अर्धा किलो पाव किलो एखादा प्राणी किंवा पक्षी घेऊन येतोय, हे दुर्दैव आहे. ज्ञानाचा उपयोग माणसासाठी आम्ही करतो. तू जो प्राणी पक्षी आणलेला आहे तो कुठल्या आजारामध्ये त्याला कार्यक्रम केलाय तुला माहिती आहे का? बरं, तिकडे नुसता जो गेलाय त्याला पण शिवला नाही, त्याला शिवणाऱ्याला शिवलाय. इकडे प्रत्यक्ष त्या प्राण्याला शिवलाय तरी वाटत नाही. आमच्या ज्ञानाचा वापर आम्ही किती करतोय स्वतःसाठी, याला खूप महत्व आहे. आणि म्हणून आम्हाला श्री गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज आहे. कोणत्या वेळेला कुठला विचार कशा प्रकारे करावा हे कळलं पाहिजे ना, कळलं पाहिजे की नाही? ते अचूक ज्ञान आम्हाला श्री गुरु करून देत असतात, अचूक ज्ञान करून देत असतात. आम्हाला वैखरी दिलेली आहे भगवंताने, कोणत्या वेळेला कुठे काय बोलावं हे कळलं पाहिजे. आम्हाला डोळे दिलेले आहेत, कोणत्या वेळेला काय बघितलं पाहिजे हे कळलं पाहिजे. कान दिलेले आहेत, ऐकण्याचं सामर्थ्य आमच्या हातात आहे, म्हणजे ऐकावं काय हे आमच्या हातात आहे, ऐकण्याची कर्म आमच्या हातात आहे. हात दिलेत, काय कर्म करावी, जोडायचे का काय करायचं? हात दिलेत, जोडायचं का काय करायचं ते आमच्या हातात आहे, नाही का मौली? पाय दिलेत, काय करायचं, कुठे तीर्थक्षेत्राला न्यायचे की अजून कुठे न्यायचे ते आमच्या हातात आहे. नाहीतर सुखी संसाराची लावून या वाट, पाऊले चालती आड्याची वाट, असंच काहीतरी आहे ना त्या, नाही का? असं नाही का? पाय आम्हाला दिलेत, कुठे न्यायचे आपल्यावर आहे. इंद्रिय दिलेली आहेत भगवंताने. मोठा श्रीमंत माणूस होता आणि त्या श्रीमंत माणसाकडे काही नोकर कामाला होते. आता श्रीमंत माणूस म्हटल्यानंतर काय झालं नेमकं? त्या श्रीमंत माणसाकडे आले पाहुणे आल्यानंतर मग त्याने त्या बैठकीच्या जागेवरूनच, अर्थात तो हॉल असतो, त्या हॉल मधूनच आवाज दिला त्या नोकराला, हिला सांग म्हणे एक 5 कप चहा ठेव, बरं का? आणि मग तो गेला, त्या श्रीमंत माणसाच्या बाईला सांगितलं की म्हणे दादांनी किंवा आपल्या मालकांनी 5 कप चहा ठेवायला सांगितलंय म्हणून. आता नेमकं त्याने सांगितलं की कालच सांगणार होते पण विसरले मी, आज साखर संपलेली आहे, बरं का? आता तुम्ही म्हणाल श्रीमंत माणसाच्या घरातली साखर संपते का? गोष्टीतल्या संपते काय? आणि मग तो तिथून निघाला त्या रूम मधून आणि हॉलमध्ये आला, त्या बैठकीच्या रूम मध्ये, आणि पाहुणे समोर बसलेले असताना जोरात आवाज दिला त्या मालकाला, मालक साखर संपले. काय झालं असेल? समजलं तुम्हाला काय झालं असेल ते? मालक लगेच टणकन उठले जागेवरून, त्याला बाजूच्या खोलीत नेला
मूर्ख आहेस का रे तू? म्हणे काय अशा गोष्टी काय ओरडून सांगायच्या असतात, जोरात सांगायच्या असतात? हळू यायचं, कानात सांगायचं. तू पण ना काही समजत नाही तुला. किती वेळा सांगितलं असेल तुला, किती वेळा समजवलं असेल. अशा ओरडून सांगायच्या काय कुठल्या पण गोष्टी? पाहुणे बसलेत तिथे, पाहुण्यांच्या समोर एवढ्या जोरात. दुसऱ्या दिवशी दुसरे पाहुणे आले. आता साखर नाही संपली. आता बाहेर गेला तो, बाहेरून तिकडे काय त्याच्या आवारामध्ये बघितलं त्या मालकाच्या, आणि येऊन तिथे उभा राहिला. मालक कधी बाजूला जातो याच्या वाट पाहत असतो. पाहुण्यांच्या समोर सांगायचं नाही. बरं 2-4 वेळा मालकाकडे बघितलं, खुणवतोय मालकाला इकडे रूम मध्ये या म्हणून, पण मालकाला काही समजलं नाही. नंतर कळलं मालकाला की हा मला बाजूला बोलवतोय म्हणून. तेव्हा त्या रूम मध्ये गेला आणि हळूच कानात सांगितलं, आपली गवताची गंजी पेटले बरं. अर्धा तास निघून गेला होता. पुढे बरंच काय आहे तो दृष्टांत, आपल्याला सगळा सांगून काय वेळ घालवायचा नाही का. नंतर मग त्या मालकाला मुलगा होतो, तो असा ओरडत सांगत येतोय, कारण त्यावेळेला तो बोलतो ह्या गोष्टी ओरडून सांगायच्या असतात, अशा का असते सांगायच्या असतात का? तेव्हा मग तो ओरडत सांगत येतोय, मालक मुलगा झाला तुम्हाला. मग तेव्हा तो मालक बोलतोय असा कोरडा सांगायचा नसताय, पेढे वाटत सांगायचे असते अशा गोष्टी. आणि मग त्यावेळेला ठीक आहे, नंतर मालकाची म्हातारी मेली, पेढे आणले आणि मग वाटत सुटला, म्हातारी मेली. महत्वाचा विषय काय माहितीये का? कोणत्या वेळेला कुठे कशा पद्धतीने राहावं हे आम्हाला कळलं पाहिजे बरं का. कदाकाली सासूरवाडीला निघालेला तो माणूस पावसाळ्याचे दिवस शेताबांधावरून असलेला रस्ता बरं का, असा बांधावरून जात असताना पाणी भरलं होतं पूर्ण शेतांमध्ये. कुठेतरी बांध फक्त दिसत होता आणि एका ठिकाणी तुटलेला बांध दिसल्यानंतर त्याने पाय टाकला, पण नेमका त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतोय शेतामध्ये नाही का, पूर्वी बांधाच्या कडेलाच आपण खरडे खोदायचे मोठे, डवरा बोलायचा त्याला, विहीर. असा तो डवरा होता, विहीर होती. नेमका त्या विहिरीमध्ये, त्या पाण्यामध्ये पडला. आता पडल्यानंतर शेजारी काम करतात त्या शेतीमध्ये बरं का, हा वर जातो खाली जातो, वर येतो, खाली जातो, वर येतो. ती ओरडतात बाजूची, अहो पाहुणा हातपाय हलवा जरा, तेव्हा बाजूला निघाल. ती बाजूची ओरडतायत, पाहुणा हातपाय हलवा जरा, हातपाय हलवा तेव्हा बाजूला निघाल तुम्ही. वर आल्यानंतर तेवढा त्याच्या कानामध्ये आवाज आला, अरे हा हातपाय हलवा. लागला हातपाय हलवायला. हातपाय हलवता किनाऱ्याला आला तो, काठावर, त्या शेतातून बाहेर निघाला. ठीक आहे बाबा, वाचलो एकदाच. त्याच अवस्थेमध्ये पुढे निघाला आणि पुढे निघाल्यानंतर तशाच प्रकारे एका बांध्याच्या बाजूला असलेली विहीर, डवरा, पण तो गालाने भरला होता, पूर्ण चिखलाने भरला होता. त्याला वाटलं की बांधच आहे की काय, रस्ताच आहे की काय, टाकला पायाने गेला चिखलामध्ये. आता तिकडचा विचार इकडे करायला लागला. त्यांनी सांगितलं होतं हातपाय हलवा. जसा हातपाय हलवायला लागला तसा अजून खाली जायला लागल्यानंतर शेजारचे बोलायला लागले, त्या शेतातले, अहो पाहुणा ऐकताय का, हातपाय हलवू नका. जर हातपाय हलवाल तर कुठे दिसताय आम्हाला ते पण दिसणार नाहीत. तेव्हा तो पाहुणा बोलतो, काय माणसं आहेत का काय? तिकडची बोलतात हातपाय हलवा आणि इकडची बोलतात हातपाय हलवू नका. मी नक्की करायचं तरी काय? दादा तू कुठल्या डवऱ्यामध्ये पडलेला आहे, कुठल्या विहिरीमध्ये कशा प्रकारे सापडलेला आहे ह्याच्यावर ते ज्ञान अवलंबून आहे. ऐका, आम्ही संसाराच्या चिखलात अडकलोय, प्रपंचाच्या चिखलात अडकलोय, एखाद्या वासनेच्या चिखलात अडकलोय, की एखाद्या व्यसनाच्या चिखलात अडकलोय, की एखाद्या विषयाच्या चिखलात अडकलोय, ह्याच्यावर आमचं ज्ञान अवलंबून आहे. आम्हाला जे मार्गदर्शन मिळालंय की नाही, आम्हाला जे मार्गदर्शन प्राप्त झालंय की नाही, त्याचा वापर, त्याचा उपयोग आम्ही कशा प्रकारे कुठे करावा बरं का, याचा विचारही आम्ही केला पाहिजे. याचं मार्गदर्शनही आम्हाला हवं असतंय आणि ते मार्गदर्शन आम्हाला मिळतंय श्री गुरूंच्या कृपेने, श्री गुरूंच्या कृपेने. म्हणून आम्हाला मार्गदर्शक महत्वाचा आहे, श्री गुरु महत्वाचे आहेत. श्री गुरु मिळाल्यानंतर आम्हाला दोनच गोष्टी विचारायच्या आहेत, मी कोण. आता त्याचं उत्तर दिलंय काय माहितीये का? अहम ब्रह्मास्मी. इथे बसलेला प्रत्येक माणूस देव आहे. अरे बापरे,
बरं वाटलं असेल जरा. काय कारण आम्हाला काय 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 बोलणारी माणसं बरीच भेटली. काही नावं देतात तर काही नावं ठेवतात. संत आम्हाला बसल्या जागेवर म्हणतायत तुम्ही सर्व देव आहात, आपण सर्व देव आहात. फक्त आपल्याकडचा जो वाकडेपणा आहे ना, अर्थात वाईट विचारांचा, वाईट कर्माचा, वाईट गुणांचा, तो गेला पाहिजे. म्हणून पसायदानामध्ये पहिलं मागणं माऊली मागतायत विश्वगुरूकडे, विश्वात्मक देवाकडे. काय? जे खळांची व्यंकटी सांडो. जन्माने भगवंताने प्रत्येकाला जन्माला घालताना भेद केला नाही, सर्वांना सारखं जन्माला घातलंय. एक 10 दिवसापूर्वी जन्माला आलेली 10 मुलं तुम्ही एकत्र करा आणि मला ओळखून दाखवा कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कोणता येतो. ओळखा. 10 दिवसापूर्वी जन्माला आलेली मुलं कुठल्या जातीचा आहे ओळखा, कुठल्या पंथाचा आहे ओळखा. म्हणजे भगवंताने सुरुवातीला आमच्यात भेद ठेवलाय का? अहो, ट्रेन मध्ये सुद्धा आम्ही प्रवास करत असलो तर आमच्या बाजूला एखादा येऊन बसतोय, मस्त की आम्ही त्याच्याशी बोलत असतोय. बोलता बोलता अर्धा तास सहज निघून जातोय. नंतर बोलतोय, बरं मग तुम्ही कुठले? म्हणे मी शहापूरचा. बरं मग कुठे राहताय? अमक्या अमक्या ठिकाणी. हो का? मग तुमचं नाव काय बरं? आडनाव सांगल्याबरोबर लगेच थोडंसं अंतर ठेवतो. आता ते पण सांगायला पाहिजे का मी? म्हणजे आतापर्यंत अर्धा तास त्याच्याशी बोलला, तोपर्यंत त्याला काही प्रॉब्लेम नाही. आडनाव सांगल्याबरोबर लगेच त्याला थोडासा. हा भेद कुठे आला बरं? कुठून आला बरं? परमार्थ करत असताना जो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ना, तो यशस्वी होतो. बरं का? परमार्थ करता अजून जर जातीभेद तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला देव काय काहीच कळणार नाही, काहीच कळणार नाही. पंथभेद जर असेल, अजून वर्णभेद जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, काहीही होणार नाही. जाती देवाने निर्माण केल्या नाहीतच नाहीत. पुढे सांगू तुम्हाला, मेलेल्या 10 माणसांची राखाडी एकत्र करा, राख, आणि मला ओळखून दाखवा कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे ती. मग जन्माला येताना भेद नाही, मरणोत्तर भेद नाही, मधल्या काळामध्ये हा भेद आम्हाला स्पर्श करतोय. मी अमुक जातीचा, मी तमुक जातीचा, मी अमुक वर्णाचा, मी तमुक वर्णाचा, आमचा पंथ अमुक, त्यांचा पंथ अमुक. पहिला जाती भेद जर कोणी नष्ट केला असेल तर माझ्या विश्वगुरु माऊली ज्ञानोबांनी केलेला आहे. पहिला जातीभेद. समकालीन संत कान्होपात्रा, समकालीन संत संत शिरोमणी गोरोबा काका, सावता महाराज, चोखा महाराज, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, संत नामदेव महाराज समकालीन संत आहेत. ज्यांना मंदिरामध्ये जायला विरोध केला ना, त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या माऊलीने वालवंठामध्ये चंद्रभागेच्या काठावर त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात केली आणि उभे केले नामदेव महाराजांना कीर्तनाला. ज्या वेळेला कीर्तन सुरू झालं त्यावेळेला ज्यांना मंदिरात प्रवेश नव्हता त्यांच्यासाठी पांडुरंग परमात्मा मंदिर सोडून कीर्तनात बेधुंद नाचतायत. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि त्यांचाच वाङ्मय घेतलेला असताना, परमार्थिक समजत असताना, स्वतःला माऊलींचा समजत असताना जर हा भेद आम्हाला स्पर्श करत असेल तर आम्हाला माऊली कळली नाही. रोज ज्ञानेश्वरीवर, या ग्रंथावर, या वाङ्मयाला हात लावतोय, स्पर्श करतोय, माथा टेकवतोय, पण अजून जर आमच्या माथ्यातले जातीचे किडे, जातीच्या भेदाचे किडे, वर्णभेदाचे किडे, पंथभेदाचे किडे जर गेले नसतील तर अजून ज्ञानेश्वरी आम्हाला कळली नाही कळली. भगवंत म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चालिता. ज्याने माणसाला निर्माण केलंय, प्राण्या पक्षाला सुद्धा त्याच देवाने निर्माण केलंय. जो माणसाच्या देहामध्ये राहून त्याची सेवा करतोय ना, तोच देव
83,99,999 योनींमध्ये राहून आणि त्या सर्वांची सेवा करतोय. तोच देव, फरक नाही, भेद नाही. हा भेद आम्हाला स्पर्श करत असतो. ती प्रचिती आम्हाला आली पाहिजे, अहम ब्रह्मास्मी, आम्ही देव आहोत. काय मग कधीतरी स्वतःहून विचार करा, मी जर देव आहे तर देव वाईट कर्म करत नाही, आणि करत नाही म्हणून देव. इथे बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला अंतःकरणापासून वाटतंय, माझ्या पोटी श्रीरामासारखा मुलगा जन्माला यावा, माऊलींसारखा मुलगा जन्माला यावा, तुकोबांसारखा मुलगा जन्माला यावा, जनाबाई सारखी, मुक्ताई सारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला यावी, राजे शिव छत्रपतींसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, असं प्रत्येक माय माऊलीला वाटतंय, अंतःकरणपूर्वक वाटतंय. चोरी लवाडी करणारा, वाईट कर्म करणारा, अधर्म कर्म करणारा, अनितीने वागणारा, पाप कर्म करणारा मुलगा पोटी जन्माला यावा, असं एकही माई माऊलीला वाटत नाही, एकही माई माऊलीला वाटत नाही. आणि कुठलेही वडील, कुठलीही आई मुलाला कधी वाईट उपदेश करत नाही, कधीच नाही. आमच्या आयुष्यातले, आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातले सगळ्यात पहिले गुरु जर कोण असतील तर आमचे आई वडील. सगळ्यात पहिले गुरु आमचे आई वडील. काही माहिती नव्हतं, सगळं काही शिकवलं आम्हाला त्यांनी, शिकवलं. चालता येत नव्हतं, हाताला धरून चालवलं, बोलता येत नव्हतं, आम्ही बोलावं म्हणून आमची आई बोबडी बोलत असते, बोबडी बोलता 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 आम्हाला चांगली सवय लागते. आम्हाला खाता येत नव्हतं, घास वाळवायला सुद्धा आमच्या आईने आम्हाला शिकवलं. मंदिरात जाऊन तिथपर्यंत नेऊन, हा देव आहे, ही देवाची मूर्ती आहे, हात जोडायला आमच्या आईने शिकवलं, आमच्या वडिलांनी शिकवलं. देवाची ओळख आम्हाला आमच्या आई वडिलांनी करून दिली, आमच्या आई वडिलांनी आम्हाला करून दिली. तिथेच जर आम्हाला आज देव दिसत नसेल, आमच्या आजूबाजूला जोडल्या गेलेल्या माणसांमध्येच जर देव दिसत नसेल, तर मूर्तीतला देव फार लांब राहिला, फार लांब राहिला. चालत्या बोलत्या देवाची सेवा आमच्याकडून घडली पाहिजे, ती प्रचिती आम्हाला आली पाहिजे, चांगली कर्म आमच्याकडून घडली पाहिजे, पुण्यकर्म आमच्याकडून घडली पाहिजेत. मी देव आहे एवढा विचार करा, आणि मी देव आहे एवढा विचार जर आम्ही केला तर कधी वाईट कर्म घडणार नाहीत. श्रीरामासारखं वागता येतंय का? प्रभू रामचंद्रांसारखं राहता येतंय का? एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. काय आम्ही ज्या ठिकाणी आहोत ना, त्याच ठिकाणी आम्हाला सगळं काही मिळेल. ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी. आम्ही नेहमी म्हणत असतो, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. आम्ही नेहमी म्हणत असतो, जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. आम्ही नेहमी ऐकत असतो, नाना शरीर म्हणजे नाना मंदिरे, त्यात राहिजे जीवेश्वरे. कधीतरी विचार केलाय का? जणू देह ही पंढरी आहे का? आत्मा पांडुरंग असेल मग काय? देवाचं क्षेत्र आहे. नरदेह म्हणजे देवाचं क्षेत्र आहे. नरदेह म्हणजे देवाचं प्रत्यक्षात मंदिर आहे. मनुष्य देह म्हणजे प्रत्यक्षात देवाचं मंदिर आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. दुर्दैव एवढंच आहे की त्या देहात येऊन सुद्धा मी तसा कधी विचार करत नाही. त्या देहात येऊन सुद्धा मी कधी विचार करत नाही. आमचं हित आम्ही करावं की आमचं अनहित आम्ही करावं, हे आमच्या हातात दिलेले भगवंताने आमच्या हातात दिलेलं आहे. तो विचार आम्ही करायचा आहे. हित का अनहित, आम्ही कशा प्रकारे राहतोय, कशा प्रकारे वागतोय, कशा प्रकारे जगतोय, हे सगळं आमच्या हातात दिलेले भगवंताने. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. आज सगळ्यात मोठी भीती जर माणसाला कसली वाटत असेल ना, तर मृत्यूची. जगण्याचं नियोजन सर्वच करत असतात,
आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ करतोय माऊली, धावपळ करतोय किती? स्वप्नातही काही धावत असतात, पळत असतात. स्वप्नातही काही स्वप्नात पण गप्प बसत नाहीत, धावपळ करत असतात. अंतःकरणपूर्वक विचार केला तर आम्ही जगण्यासाठी धावपळ करत असतो, आम्ही जगण्याचं नियोजन करत असतो. संतांनी जगण्याचं नियोजन करता करता मृत्यूचंही नियोजन केलं. मृत्यूचंही नियोजन करता आलं पाहिजे आम्हाला, म्हणजे मरणाचंही नियोजन करावं लागतंय माणसाला. हो, त्याच्यासाठीच तर नवदे आहे. प्राणी पक्षी बघा, जसे येतात तसे जातात. सुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे 5 भाग त्या प्राण्यांना आहेत, आम्हालाही आहेत. आम्हाला भूक लागते, तहान लागते, आलस्य, निद्रा, मैथुन, उत्पत्ती आम्ही करतोय, तेही करतोय, काही फरक नाही. पण एवढंच करून जर या जगाचा निरोप घेत असू तर त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक आहे? आहे काही फरक? क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय घेऊन आलोय आपण आणि काय घेऊन जाणार आहोत? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा. पावों फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे. जाण्याच्या आधी आम्हाला ते जाण्याचं नियोजन करायचं आहे, त्याला तयारी म्हणतात. मौली, तुम्ही जर 8 दिवसासाठी कुठेतरी फिरायला निघत असाल, जात असाल, तर तुमची किती दिवसापासून तयारी असते बरं? किती दिवसापासून तयारी असते? पैशा पाण्याची तयारी. 8 दिवस जर जायचं आहे तर पुरून उरतील एवढे पैसे बरोबर पाहिजेत. काय कपडा लता जे काही असेल ते, खाणं पिणं, बोललो तर पाणी हो का, नाही तर लगेच तिकडे जा. खाण्यापिण्याची तयारी, पैशाची तयारी, त्याच्यानंतर कपड्या लत्याची तयारी. 8 दिवस जर आम्हाला कुठे जायचं असेल आमचं घर सोडून, तर आमची कमीत कमी सांगतो 15 दिवसापासूनची तयारी चालू असते. कमीत कमी सांगितलं हे दिवस, 15 दिवसापासून आम्ही तयारी करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना की कायमचं हे जग सोडून एकदा आम्हाला जायचंय. काय कोणीही असू द्या, राजा असू द्या, रंक असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, अशिक्षित असू द्या, सुशिक्षित असू द्या, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, कुठल्याही वर्णाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. जावंच लागणार आहे. तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. एकदा देव निघून गेला म्हणा माऊली, एकदा अंतरात्मा निघून गेला ना की मग देहाला किंमत आहे शून्य. तो अंतरात्मा निघून जाण्याच्या आधी आम्हाला तयारी करायची आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी आधी आम्हाला तयारी करायची. बॅगा भरून तयार राहायचं. त्याला जीवनमुक्त म्हणतात. गीतेच्या भाषेत त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात माऊली. स्थितप्रज्ञ. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. श्वास संपले, जगणं बाकी आहे. 8 महिने झाले जवळजवळ खोटमध्ये पडलेला आहे. नुसता पडलेला नाही, 4 वेळा पोरी येऊन बघून गेल्या, नातेवाईक येऊन बघून गेले, 3 वेळा खाटेच्या खाली उतरवला. खाटेच्या खाली उतरवला भाषा कळते ना तुम्हाला? बरं का? आता त्यालाही माहिती आहे की माझी कंडिशन काय आहे, माझी स्थिती काय आहे, अवस्था काय आहे माझी. पण तरीही अशा अवस्थेत जर सांगत असेल पोरांना का पोराओ, खालचा माल जर त्या विकायला काढला तर सोडू नका हो. लई कामाचा आहे आपल्या. याला मृत्यू म्हणतात. काय म्हणतात? मृत्यू. श्वास संपलेत, जगणं बाकी आहे.
मृत्यू म्हणतात. पण ज्याचे श्वास बाकी आहे, जगणं संपलंय. जगणं संपलं. कशासाठी आहे जगणं? देव, देश आणि धर्म. देव कार्य करावं म्हणून, धर्म कार्य करावं म्हणून देवाला प्रार्थना करता आली पाहिजे. देवा, जोपर्यंत हे कार्य आमच्याकडून घडतंय ना, तेवढंच आयुष्य पुरं. देव कार्य जोपर्यंत घडतंय, धर्म कार्य जोपर्यंत घडतंय, तेवढंच आयुष्य पुरं. जर उद्या माझ्या बुद्धीमध्ये जर वेगळा प्रकाश पडत असेल, काहीतरी दुर्बुद्धीतून जर नको ती कर्म घडत असेल, तर देवा, मी आजही या जगाचा निरोप घ्यायला तयार आहे. आजही. रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं राहून मेलेलंच बरं. काय? रावणाच्या लंकेमध्ये एका वानराला पकडलं. एका राक्षसाने पकडल्यानंतर त्याला माहिती आहे वानर आहे म्हणजे कोणाचं असेल हे. पण ते विचारतंय, त्याच्या पाठीला असं गच्च पकडलं आणि विचारतंय, कोणाचा रे तू? म्हणे मी रामाचा. काय? रामाचा? आवाज बघा कसा आहे. तेवढा आत्मविश्वास पाहिजे, सांगता आलं पाहिजे, तेवढी निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. नाहीतर आमच्याच देवांच्या बद्दल बोलताय ना आम्ही दात काढताय. आमच्याच संतांवर निंदा करतायत, स्तुती करतायत, आमच्या संतांविषयी काही बोलतायत आणि आम्ही त्यांच्याकडे, त्यांच्या तोबाडीकडे पाहत बसतो. गुलाम म्हणतात यांना. गुलामो. कोणाची गुलामी करायची नाही. तुकोबांच्या विचाराने जर राहायचं आहे ना, तर गुलामी सोडा. स्वतंत्र जगा बिनधास्त. तुकोबांनी आपल्याला ते स्वतंत्र दिलंय जगण्याचं. बरं का? कोणाचा? म्हणे रामाचा. अरे रावणाचा बोल ना. काय बोलतोय तो राक्षस? रावणाचा बोल. तुला असा सोडून देतोय, नुसतं सोडून देत नाही, तुला प्रोटेक्शन देतोय. तुझ्या केसाला पण कोणी धक्का लागणार नाही, धक्का लावणार नाही, बिनधास्त फिरू शकतोस तू. फक्त रावणाचा बोल नाही, रामाचा. आता त्याला वेदना होतील म्हणून त्याच्या मानगुटीला पकडलं, मानाला गच्च आवडला आणि गच्च आवडल्यानंतर त्याला त्रास होतोय. त्याच्या चेहऱ्यावर समजतंय की याला त्रास होतोय. अशा वेळेला त्याला विचारलं, तू कोणाचा? बोलता येत नाही, बोलायचा प्रयत्न केला. रामाचाच. आता चक्रार्थी शब्द आहे. रामाचाच. तेव्हा तो बोलतोय, अरे रावणाचा बोल, जगशील नाहीतर मरशील. तेव्हा तो वानर बोलतोय, रावणाचा होऊन जगण्यापेक्षा रामाचाच राहून मेलेलं बरं. आता कळलं असेल. व्यसनाधीन होऊन आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा, आपलं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा, आपल्या घरादाराची राख रांगोळी करण्यापेक्षा, आपल्या मुलाबाळांना रस्त्यावर आणून नको त्याप्रमाणे या जीवनाचं व्यतीत करण्यापेक्षा हे जीवन ज्या पद्धतीने भगवंतांनी जन्माला घातलंय, देव कार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, ह्या जगण्याचा आणि या जीवनाचा आणि या आयुष्याचा खऱ्या अर्थानं तो आनंद घेता घेता जर या जगाचा निरोप घेता आला, तर आमच्यासारखा भाग्यवान कोणच नाहीये, त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाहीये. मृत्यूची किती जरी भीती बाळगली आपण, तरी मृत्यू कधी कोणाला सोडत नाही. मृत्यू न म्हणे हा राजा, मृत्यू न म्हणे हा रंक, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा गरीब, मृत्यू न म्हणे हा अशिक्षित, मृत्यू न म्हणे हा सुशिक्षित, मृत्यू न म्हणे हा ज्ञानी, मृत्यू न म्हणे हा अज्ञानी. सगळ्याला पर्याय आहेत, मृत्यूला पर्याय नाही. इतर ठिकाणी बदली माणसं चालतात, मृत्यूच्या ठिकाणी बदली माणूस सांगेल का? एखादा आला एखाद्याच्या घरी, बाबा मी तरुण आहे, आमच्या शेजारी एक म्हातारी आहे, चालेल? आमच्या शेजारी एक म्हातारा आहे, मला तरुणाला नेण्यापेक्षा त्याला घेऊन जा ना. नाही चालत, नाही चालत. दादा, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडे ना याला मृत्यू काय नाही सोडत. म्हणून आमचं जीवन जगत असताना एक विचार केला पाहिजे, क्षणक्षणाची करावा विचार करावा, या पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. संतांना शरण जायचे, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडी केली पाहिजे, तातडी केली पाहिजे. काय घाई का करा, तातडी का करा? बरं का?
आता रात्री इकडे बऱ्यापैकी पाऊस झाला, पळसोली पासून इकडे जरा म्हणजे बराचसा ओळा दिसायला लागला. आता आज लोक जातील बांध पेटवाला, जी पकी आता लग्न खात बसल्यात की नाही काय मावशी, आता पापड करून जमतील का? आता 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 पापड करायला घेऊन जमेल? तिथे कशी तातडी करतो आपण, पाणी यायच्या आधी सगळं बरोबर झालं पाहिजे, फाट्या बिट्या भरून ओके काय. भर पावसात जर तो कौला चालाला चढला, दोन चार पाणी झाल्यानंतर जर तो कौला चालाला चढला तर ते कौलाच त्याला सटकवत्यात, चल बाबा खाली, लय लग्ना खाल्लीस तुम्ही. तातडी का करायची आहे? आज रात्रीच्या वेळी झोपताना मिटलेले डोळे उद्या सकाळी उगवता सूर्य